So accompanied with fever and pain in the right abdomen. Abdomenच्या राईट साईडला पेन होतो कारण लिव्हर असतो. डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. आता याला डायग्नोसिस आणि ट्रीट कसं करतात? बघा, डायग्नोसिस ऑफ अमिबॉसिस इज मेड थ्रू मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ द स्टूल सॅम्पल. स्टूल घेतात म्हणजे फिकल मॅटर घेतात आणि मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन करतात, त्याच्यामध्ये हे पॅरासाइट मिळतात. The amoebiasis is treated by the use of metronidazole or tinazole किंवा मेट्राडिनोझोल हे दोन औषधं वापरली जातात विच कॅन डिस्ट्रॉय द एंटामिबा हिस्टॉलॉटिका. मेट्राझोल म्हणतात त्याला, मेट्रोनिडोझोल, मेट्रोनिडाझोल किंवा टिनिडाझोल हे दोन ड्रग वापरतात टू डिस्ट्रॉय द एंटामिबा हिस्टॉलॉटिका in digestive tract as well as other tissue. Prevention and control. हे कॉमन आहे. यूज बॉइल्ड वॉटर फॉर ड्रिंकिंग. वॉश द हँड विथ सोप आफ्टर विजिटिंग द टॉयलेट सो एज टू प्रिव्हेंट द फिकल कंटॅमिनेशन. भाज्या वगैरे आहेत त्या सगळ्या धुवून घेतल्या पाहिजेत एक्सेट्रा एक्सेट्रा. सो वॉश हँड विथ हॉट वॉटर अँड सोप आफ्टर युझिंग टॉयलेट्स अँड चेंजिंग बेबीज डायपर. जे लहान मुलांना झालं असतं तर. ड्रिंक बॉइल्ड वॉटर, अदरवाइज वॉटर मस्ट बी क्लोरिनेटेड अँड फिल्टर्ड. म्हणजे क्लोरिनेशन ही पण एक चांगली मेथड आहे. देन अवॉइड इटिंग अनहायजेनिक फूड, म्हणजे थोडक्यात उघड्यावरचं काय फूड काही खाल्लं नाही पाहिजे किंवा उघडं खाल्लं नाही पाहिजे. व्हेजिटेबल्स मस्ट बी प्रॉपरली वॉश अँड कुक. प्रॉपर सॅनिटरी फॅसिलिटीज इन्क्लुडिंग सीवेज डिस्पोजल हेल्प्स इन प्रिव्हेन्शन. म्हणजे प्रॉपर सॅनिटेशन आवश्यक आहे. थोडक्यात सॅनिटेशन प्रॉपर असतं पाहिजे. सो दीज आर दी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. पुढचा जो डिसीज आहे त्याला म्हणतात फिलॅरियासिस किंवा त्याचं नाव आहे एलिफंटासिस. नावामध्येच आहे एलिफंटासिस म्हणजे त्याला हत्ती रोग असं म्हणतात. पाय जो आहे ना हा हत्तीसारखा मोठा होतो. हा निमॅटोड्समुळे होणारा डिसीज आहे. दॅट इज वॉकेरिया ब्रॉन्किफिटी असे असं त्याचं नाव आहे. तर ऍक्च्युली हा फिलॅरियल वर्म आहे म्हणून त्याला फिलॅरियासिस असं म्हणतात किंवा एलिफंटासिस असं म्हणतात. याच्यावरती ना औषध नाहीये काही. औषध नाही म्हणजे आहे त्या स्टेज पर्यंत त्याला थांबवता येतं. सुजलेला वाढलेला पाय परत कमी करू शकत नाही, मागे येऊ शकत नाही. आपल्याकडे हा डिसीज फार कॉमन नाहीये, रेअर होतो, पण दिसतात असे पेशंट्स. सो फिलॅरियासिस और एलिफंटासिस. Filariasis is caused by thread-like worm that is called nematodes. Nematodes नाव आहे filariasis. These nematodes parasites are transported from person to person via mosquito bite. म्हणजे मॉस्किटो कडनं हा वर्म ट्रान्समिट केला जातो. The filariasis can be divided into three subtypes. तीन प्रकारचे फिलॅरियासिस आहे डिपेंडिंग अपॉन द इन्फेक्शन. काही लिम्फ नोडला करतात, काही क्युटेनियसला करतात. म्हणजे कशाला इन्फेक्शन करतात त्याच्यावर ते तीन डिवाइड केले. लिम्फॅटिक फिलॅरियासिस, सबक्युटेनियस फिलॅरियासिस हे स्पीसीज आहेत त्याचे. अँड सिरस कॅव्हिटी फिलॅरियासिस म्हणजे ॲब्डॉमिनल फिलॅरियासिस. नॉर्मली जे बघायला मिळतात ते सबक्युटेनियस फिलॅरियासिस आणि लिम्फॅटिक फिलॅरियासिस बघायला मिळतात. म्हणजे नॉट ओनली फक्त पायाला होतो, तर इवन दो ते अफेक्ट टेस्टीज ऑल्सो, दे अफेक्ट ब्रेस्ट ऑल्सो. तो ह्याला सुद्धा अफेक्ट करतात, पण ते अनकॉमन आहे. लिम्फॅटिक फिलॅरियासिस हे आपण बघणार आहोत, ज्याला एलिफंटासिस असं म्हणतात. इज कॉज्ड बाय द वर्म. द नेम ऑफ द वर्म इज वॉकेरिया ब्रॉन्कोफिटी. वॉकेरिया ब्रॉन्कोफिटी इज द फिलॅरियल वर्म. दूसरा वर्म है बुजिया मेलानी माइली. तीसरा है ब्रुगिया टिमोरी. So these are the three species. Out of that, this is the common. It is called Vaucaria bronchifiti. So mode of transmission काय? आता ह्यात सुद्धा कसं असतं तर अगदी सोपं तुम्हाला
इन्फेक्शन असलेल्या पर्सनला जर मॉस्किटोने बाईट केलं तर असा बाईट झालेला मॉस्किटो जेव्हा नॉर्मल पर्सनला जाणार तेव्हा त्या नॉर्मल पर्सन मध्ये मॉस्किटो आपल्या ब्लड मध्ये घेतलेलं म्हणजे सक केलेला हा निमॅटोड्स हेल्दी पर्सन मध्ये टाकतो आणि तो आता हेल्दी पर्सन आपण त्याला म्हणतो इन्फेक्टेड झाला. सो बघूया आपण ते. द वॉकेरिया ब्रॉन्किफिटी इज ट्रान्समिटेड बाय टू ह्युमन बॉडी बाय ए फिमेल क्युलेक्स मॉस्किटो. मलेरियाचा घेऊन जाणारा मॉस्किटो त्याला फिमेल अॅनाफिलस मॉस्किटो म्हणतात आणि हा जो आहे ही जात आहे त्याला फिमेल क्युलेक्स मॉस्किटो म्हणतात. सो क्युलेक्स मॉस्किटो इज अ इंटरमिडिएट वेक्टर who transmit the disease. It is caused by Walkeria bronchiofiti. हा डिसीज Walkeria bronchiofiti मुळे होतो. पण ह्याला घेऊन जाणारा किंवा ट्रान्समिट करणारा जो मॉस्किटो आहे जो चावल्यावरती हे ब्रॉन्किफिटी त्या नॉर्मल पर्सनच्या ब्लड मध्ये टाकलं जातं म्हणजे इंजेक्ट केलं जातं रिलीज केलं जातं तो चावणारा क्युलेक्स मॉस्किटो आहे आणि ही निमॅटोड्स आहे. The larva accept mosquito body and arrive to the human skin. The penetrate the skin. बघा skin penetrate the skin undergo to molting. स्किनला पेनिट्रेट केल्यानंतर हा वॉकेरिया ब्रॉन्किफिटी जो काही निमॅटोड्स आहे फिलॅमिनल निमॅटोड्स हा दोन मोल्ड करतो बिफोर दे बिकम ऍडल्ट व्हायच्या अगोदर दोन मोल्टिंग करतो अँड सेटल इन द लिम्फॅटिक सिस्टीम आणि तो स्किन मधनं लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये जातो. ते जायच्या अगोदर तो दोन मोल्ड करतो म्हणजे त्याचे दोन मोल्टिंग होतात दोन चेंजेस होतात त्याच्यामध्ये. इन्क्युबेशन पिरियड कॅन बी ॲज लॉंग ॲज 8 to 16 months. एवढं त्याचं इन्क्युबेशन पिरियड आहे. वॉकेरिया ब्रॉन्किफिटी अँड वॉकेरिया मेलॅली द फिलॅरियल वर्म cause a slowly developing chronic inflammation of the organ in which they live for many years, usually the lymphatic vessels of the lower limb, and the disease is called as elephantiasis or filariasis. Lymphatic जी vessels आहे लोअर लिम्बची त्याच्यामध्ये हा लोड होतो आणि त्यामुळे पाय सुजतो ज्याला आपण एलिफंटासिस किंवा फिलॅरियासिस असं म्हणतो. बघा चावल्यानंतर स्किन मध्ये पेनिट्रेट केल्यानंतर कोट वॉकेरिया ब्रॉन्किफिटी चा टाकला गेल्यानंतर तो स्किनच्या मध्ये दोन मोल्ड घेतो ऍडल्ट व्हायच्या अगोदर आणि नंतर तो लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये जाऊन सेटल होतो जिकडे त्याचा इन्क्युबेशन पिरियड आहे 8 ते 16 महिने 8 to 6 months आणि नंतर तो स्लोली इन्फेक्शन करायला सुरुवात करतो लिम्फॅटिक ऑर्गनला जिकडे तो राहिलाय जिकडे तो बरेच वर्ष थांबलाय आणि मग स्पेशली ते लोअर लिम्ब मध्ये आणि मग त्याच्यामुळे तो ऑर्गन्स इन्फ्लामेशन होतं आणि त्याला आपण एलिफंटिस किंवा फिलॅरियासिस म्हणतो. Now the pathogens are transmitted to the healthy person through the bite of the female mosquito vectors. म्हणजे हेल्दी पर्सनलाही फिमेल मॉस्किटो चावली क्युलेक्स तर हा डिसीज होतो. हे त्याचं लाईफ सायकल आहे. बघा इथं नंबर दिलेले आहेत 1 2 3 4 5 6 7 8. इथं बघूया हा मॉस्किटो टेक्स ए ब्लड मिल्क म्हणजे ह्या मॉस्किटो या माणसाला चावलाय बरोबर ना सॉरी चावला नाही घेतलंय ते बरोबर ना आणि हा इन्फेक्टिव्ह स्टेज मध्ये आहे बरोबर ना. आता हा जो काय क्युलेक्स आहे हा क्युलेक्स मॉस्किटोचा लिम्फोसाइट्स मध्ये लिम्फेटिसाइट मध्ये गेलेत मेल आणि फिमेल बरोबर. त्याच्यानंतर हे ऍडल्ट इन लिम्फोसाइट्स आहेत लिम्फॅटिक्स आहेत ह्युमन स्टेज मध्ये म्हणजे हे माणसामध्ये चाललंय सगळं आणि हे मॉस्किटो मध्ये चाललंय. सो इकडनं ऍडल्ट प्रोड्यूस शीटेड मायक्रोफिलॅरिया याचं कन्व्हर्जन होतं मायक्रोफिलॅरिया मध्ये. एकदा हा इन्फेक्टेड पर्सनला बाईट केला बरोबर ना. इन्फेक्टेड पर्सनला बाईट केल्यानंतर हे इन्फेक्टेड पर्सनला बाईट केल्यानंतर हे फिलॅरिया जे आहेत ते त्या माणसामध्ये आता पुढे मोल्टिंग करणार. सो ऍडल्ट प्रोड्यूस शीटेड मायक्रोफिलॅरिया याचं कन्व्हर्जन
फिलॅरियलचं कन्व्हर्जन मायक्रोफिलॅरियम दॅट मायग्रेट इन टू लिम्फ मध्ये जाणार अँड ब्लड चॅनल्स. न ह्याला डायग्नोस्टिक स्टेज म्हणतात. इकडे डायग्नोस केलं जातं. इकडनं हे आता ह्या स्टेज मध्ये हा पर्सन इन्फेक्टेड झालाय. या इन्फेक्टेड झालेल्या पर्सनला जेव्हा हा मॉस्किटो टेक ए ब्लड मिल इंजेस्ट मायक्रोफिलॅरिये, बरोबर ना, तर काय करणार तो, तर ब्लड जेव्हा सक करणार आहेत ना, बरोबर ना, तेव्हा म्हणजे काय म्हणतात त्याला आपण, हे जे काय मायक्रोफिलॅरी आहेत, हे मायक्रोफिलॅरी म्हणजे हा जो काय मायक्रोफिलॅरी ह्या मॉस्किटो मध्ये जाणार. मॉस्किटो मध्ये गेला बघा, हे मायक्रोफिलॅरी मॉस्किटो मध्ये जाणार. तर हा मॉस्किटो जेव्हा दुसऱ्या माणसाला चावणार, बरोबर ना, तेव्हा काय होणार, हे जे काय मायक्रोफिलॅरी आहे दे पेनिट्रेट मॉस्किटो मिडगट. म्हणजे काय झालं माहितीये का, हे मायक्रोफिलॅरी आता ह्याच्यामध्ये गेला, कोणामध्ये, तर मॉस्किटो मध्ये गेले. मॉस्किटो मध्ये काय गेला, मॉस्किटोने इन्फेक्टेड पर्सनला बाईट केलं. या इन्फेक्टेड पर्सन मध्ये हे सगळं झालेलं होतं. म्हणजे आता हा पर्सन इन्फेक्टेड झालाय. इन्फेक्टेड मध्ये त्याला मिळणार काय माहिती का, मायक्रोफिलॅरी आहे. जेव्हा हा नॉर्मल क्युलेक्स डास ज्या वेळेला या इन्फेक्टेड पर्सनला चावणार, तेव्हा तो काय करणार, ब्लड सक करताना हे मायक्रोफिलॅरी इंजेस्ट करणार, म्हणजे त्याच्यामध्ये जाणार. आता या मॉस्किटो मध्ये गेले ते, त्या मॉस्किटो मध्ये पुढे लाईफ सायकल चालू होणार. मॉस्किटो मध्ये गेल्यानंतर जे काय मायक्रोफिलॅरी होते ते त्या मॉस्किटोच्या मिडगट मध्ये गेले. तिकडनं ते थोरॅसिक मसल्स मध्ये गेले, त्याला L1 लार्वा म्हणतात. इथे हा परत 2 मोल्ड करतो. म्हणजे हे मोल्टिंग चाललंय मॉस्किटो मध्ये, 2 मोल्ड करून त्याला L3 लार्वा म्हणतात. आणि मग हा मॉस्किटो मायग्रेट होतो हेड अँड मॉस्किटोज प्रोबॉसिस, म्हणजे त्या डासाच्या डोक्याकडे आणि त्याच्या प्रोबॉसिस म्हणजे सोंड, याच्यामध्ये तो मायग्रेट होतो. आता थोडक्यात हा ट्रान्समिटर झाला, म्हणजे हा घेऊन जाणारा झाला. याने काय केलं, आता हा परत कोणाला चावणार, दुसऱ्या माणसाला चावणार. नॉर्मल माणसाला चावला, नॉर्मल माणसाला चावल्यानंतर त्याच्यामध्ये ही स्टेज चालू होणार. हे जे काय मायक्रोफिलॅरी आहेत, तो सॉरी हे काय फिलॅरियल वर्म आहे, इथं फिलॅरियल मॅच्युअर झाला. हा प्रोबॉसिस मधनं म्हणजे सोंडीत मधनं टोचलं त्या दुसऱ्या पर्सनला, की तिकडे हे मायक्रोफिलॅरिया गेले. हे मायक्रोफिलॅरिया परत मोल्ट होतात, एकत्र आले की आता तो पर्सन इन्फेक्टेड झाला. म्हणजे ह्याला इकडे असलेला पर्सन इन्फेक्टेड झाला, हा ह्युमन इन्फेक्टेड झाला. इन्फेक्टेड झालेल्या पर्सनला परत क्युलेक्स मॉस्किटो चावली की सगळे त्या मॉस्किटोच्या आत गेले. मॉस्किटोच्या आत परत मोल्टिंग व्हायला सुरुवात केली. ते फिरत 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 मायग्रेट होत होत अल्टिमेटली त्या मॉस्किटोच्या हेड आणि प्रोबॉसिस म्हणजे सोंड म्हणतो, त्या सोंडीकडे आले. म्हणजे आता हा मॉस्किटो पण इन्फेक्टेड झाला. ऍक्च्युअली त्याला इन्फेक्शन होत नाही, तो ट्रान्समिटर आहे. आता हा मॉस्किटो फिलॅरिया कंटेनिंग मॉस्किटो ज्या वेळेला नॉर्मल हेल्दी पर्सनला चावणार, बरोबर ना, बरोबर, त्याला चावला. आता हा काय झाला, पर्सन इन्फेक्टेड झाला, बरोबर. असं ते ट्रान्समिशन एकाकडनं दुसऱ्याकडे होत जातं. म्हणून हे झालं ह्युमन स्टेज मधलं आणि हे झालं मॉस्किटो स्टेज मधलं. तर हा असा फिलॅरियल वर्म आहे. सो साइन अँड सिम्पटम्स, मग त्यात सिम्पटम्स काय, साइन काय, द एडिमा विथ थिकनिंग, एडिमा म्हणजे सूज, विथ थिकनिंग ऑफ स्किन अँड अंडरलाईंग टिश्यू, स्किनच्या खालचे जे अंडरलाईंग टिश्यू आहेत त्याला सूज येते, थिक होतात ते. वॉकेरिया ब्रॉन्किफिटी अफेक्ट्स द लेग, आर्म, ब्रेस्ट अँड स्क्रुटम. स्क्रुटमला, ब्रेस्टला, आर्मला आणि लेगला इन्फेक्शन करतात. चुकून मी मगाशी टेस्टीज बोललो, इट्स अ स्क्रुटम, टेस्टीज नाहीये, स्क्रुटमला होतात. Now, in lymphatic filariasis, worm infect lymphatic system and causes enlargement of lymph vessel and nodes. Nodes आणि lymphatic vessel हे जे काही lymphatic filari आहेत, हे lymphatic system ला इन्फेक्शन करतात आणि lymphatic vessels आणि नोड एनलार्ज होतात. This is called elephantiasis. That is, the lymph are swollen like leg of elephant. म्हणजे पाय जो आहे तो हत्तीसारखा मोठा सुजतो. ओके, सूज येते त्याला. सो लिम्फेडेमा, लिम्फेडेमा म्हणजे एडिमा म्हणजे सूज. दॅट इज अक्युमुलेशन ऑफ लिम्फ फ्लुइड इन टिश्यू कॉझिंग स्वेलिंग. फ्लुइड झाल्यामुळे स्वेलिंग होतं, पेनिंग पण असतं याला. द हायड्रोसेल, हायड्रोसेल याचा अर्थ काय, तर हायड्रोसेल याचा अर्थ आहे
की टेस्टीज मध्ये जे फ्लुइड स्क्रुटम मध्ये जे फ्लुइड वाढतं आणि टेस्टीज एनलार्ज होते, हेवी होते हे स्क्रुटम. दॅट इज टेस्टीज आर एनलार्ज ड्यू टू अक्युमुलेशन ऑफ लिम्फॅटिक फ्लुइड इन द टेस्टीज. टेस्टीजच्या आत लिम्फॅटिक फ्लुइड तयार होतं, दॅट इज त्याला हायड्रोसिल असं म्हणतात. ओके, नाउ दॅट डायग्नोस्टिक ट्रीटमेंट काय आहे त्याला? यूज ऑफ डायइथाइल कार्बामेझिन सिट्रेट twice a day for 3 weeks. हे ड्रग that is diethyl carbamazine citrate twice a day for 3 weeks, 3 वीक द्यायचं. आणि नंतर thereafter for 5 days after 6 months, every 6 months is effective against filarial worm. प्रिव्हेन्शन काय? मॉस्किटो प्रिव्हेंट झालं की ते प्रिव्हेंट होणार. सो अवॉइड मॉस्किटो बाईट बाय युझिंग मॉस्किटोज नेट अँड इन्सेक्ट रिपलंट, म्हणजे गुड नाईट वगैरे. इरेडिएशन ऑफ मॉस्किटोज इज इसेन्शियल फॉर कंट्रोल फिलारियसिस. नॉर्मली हे जे काय मॉस्किटोच्या आळ्या असतात हे स्टॅग्नंट वॉटर मध्ये असतात, म्हणजे तिकडे पाणी साठवलेलं असतं तिकडे असतात. सो तिकडे पाणी साठवू नाही दिलं तर मग हे पुढचं डिसीज काय होत नाही, पुढचा हे होण्याचे चान्सेस कमी असतात, होत नाहीत म्हणजे. सो दिस इज फिलारियसिस. त्याच्यानंतर डिसीज होतो ऍस्कॅरियासिस. हे आपल्याला कॉमन सगळ्यांना माहिती आहे, ज्याला आपण जंत असं म्हणतो, ऍस्कॅरियासिस. नाउ ऍस्कॅरियासिस इज हा पण फिको ओरल रूट मध्ये होतो. इट इज अन इन्फेक्शन. गोड खाल्ले, बऱ्याच जणांची समज होते गोड खाल्ल्यामुळे जंत होतात. ते सुरुवातीला लोक सांगायची, लहान वयस्कर लोक, गोड खाऊ नको जंत होते. गोड खाऊन जंत होत नाहीत. तर इट इज अ इन्फेक्शियस डिसीज ऑफ ह्युमन इंटेस्टिनल ट्रॅक caused by roundworm, that is Ascaris lubricoides. स्पीसीज आहे ज्याच्यामध्ये मेल आणि फिमेल डिस्टिंग्विश होतो. द Ascaris lubricoides is an endoparasite, roundworm or nematodes. सो 2 nematodes मध्ये डिसीज बघितलं, एक एलिफंटासिस, दुसरा Ascariasis. मोड ऑफ ट्रान्समिशन सेम आहे. फूड अँड ड्रिंक्स कंटामिनेटेड विथ द एग ऑफ दीज वर्म्स. आता हे एग जे आहेत, हे जे काय वर्म्स आहेत मेल फिमेल, हे एग रिलीज करतात आणि हे एग फिकल मॅटर मधनं बाहेर येतात आणि ते अल्टिमेटली मातीत खेळल्यामुळे लहान मुलांच्या नखामध्ये जातात, किंवा अशी माती पाण्यामध्ये मिक्स होते, किंवा फिकल मॅटर मधनं हाऊस फ्लाय किंवा इन्सेक्ट त्याला ट्रान्समिट करतात. सो मोड ऑफ ट्रान्समिशन, the eggs hatches inside the intestine असे of the new host. म्हणजे हे एग असेच्या असेच दुसऱ्या होस्टच्या आत जातात आणि तिकडे ते हॅच होतात. The larva passes through various organ and settle as adult in the digestive system. वेगवेगळ्या ऑर्गन मधनं, लिव्हर मधनं जातात, लंग्स मधनं, सगळीकडनं फिरतात ते आणि शेवटी डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये सेटल होतात. The eggs of the parasites are excreted along with the fecals of infected persons, which contaminated soil, oil and plants. Soil, water, plants, etc. म्हणजे थोडक्यात हे इन्फेक्शन झालेल्या पर्सनच्या फिकल मॅटर मधनं, म्हणजे इन्फेक्टेड पर्सन मधनं, मग ते सॉइल कंटॅमिनेट होतं, वॉटर कंटॅमिनेट होतं, प्लांट्स मधनं, एक्सेट्रा. A healthy person acquires this infection through contaminated water, vegetables. आता प्लांट्स व्हेजिटेबल म्हणजे कसं, तर किंवा फ्रुट्स, म्हणजे नॉर्मली जे काय तुम्ही बघितलं असेल पालेभाज्या ज्या आहेत, बरोबर ना, किंवा गाजर, काकडी किंवा पालेभाज्या, हे ज्या पाण्याने धुतात, ज्या ठिकाणी धुतात, हे जर आपण बघितलं तर आपण ती खाणार पण नाही भाजी. पण अशा ठिकाणी धुतलेलं पाणी जे खराब, म्हणजे थोडक्यात खराब पाण्याने धुतात, ते काय चांगल्या पाणी नळाच्या धुत नाहीत. अशा खराब पाण्यामध्ये भाजी धुतली जाते आणि ती आपल्यापर्यंत येते. म्हणून आपण ती भाजी खाताना स्वच्छ धुवून खाल्ली पाहिजे. असंच कच्चं गाजर खाताना सुद्धा न धुता खातो, किंवा काकडी न धुता खातो आपण, त्याची साल काढून खाल्ली वरची तर ते इन्फेक्शन होण्याचे चान्सेस कमी असतात. स्वच्छ भाज्या धुवून खाल्ल्या तर इन्फेक्शन होत नाही. पण प्लांट्स म्हटलंय म्हणजे व्हेजिटेबल फ्रुट्स आले त्याच्यामध्ये, की स्पेशली पालेभाज्या धुतात, म्हणजे मुळा वगैरे असतात ना, त्या भाज्या धुतल्या जातात माती घालवण्यासाठी. मग अशा भाज्यांमधनं किंवा फ्रुट्स मधनं हे पसरतं. आता याचं लाईफ सायकल आहे बघा.
कसं आहे बघा, हे कंटॅमिनेटेड फूड आहे, इथपासून आपण सुरुवात करूया किंवा हा इकडनं सुरुवात करूया. फूड कंटॅमिनेटेड आहे, कंटॅमिनेटेड फूड आहे. हे फूड जाणार माणसाच्या शरीरामध्ये. ओके, म्हणजे जेव्हा तो ते फूड खाणार, ते फूड त्या सॉलोइंग बाय मॅन, इफेक्टिव्ह लार्वा डेव्हलप विदिन एग. म्हणजे इकडे एग आहेत, हे एग कंटॅमिनेट फूड मधनं फॉलो केले जाणार ह्युमन मध्ये. तिकडनं ते पहिले इंटेस्टाईन मध्ये जातात, इंटेस्टाईन मधनं ब्लड मध्ये, मग असे फिरतात ते सगळे लंग्स मध्ये, ट्रकिया मध्ये, फॅरिंग्स मध्ये, इसोफॅगस मध्ये, आणि इसोफॅगस मधनं परत येतात ते इंटेस्टाईन मध्ये. इंटेस्टाईन मध्ये आले की ऍडल्ट वर्म इन इंटेस्टाईन मध्ये मेल आणि फिमेल असतात तिकडे. हे सगळे काय म्हणूया त्याला आपण, एग आहेत, आणि हे सगळे लार्वल फॉर्म आहेत. हे सगळे लार्वल फॉर्म फिरत 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 इंटेस्टाईन मध्ये जेव्हा येतात तेव्हा ते मेल आणि फिमेल आयडेंटिफाय होतात. मग मेल आणि फिमेल पासनं, ऍडल्ट पासनं एग, फर्टिलाइज एग तयार होतात. हे फर्टिलाइज एग फिकल मॅटर मधनं बाहेर पडतात. बाहेर पडून ते मातीमध्ये फिकल मॅटर मिक्स होते, म्हणजे सॉइल मध्ये मिक्स होतात. नाव सॉइल बिकम, और दिस सॉइल, ह्या सॉइल मधले जे काय फिकल मॅटर्स आहेत, त्या फिकल मॅटर मध्ये इन्सेक्ट वेक्टर ते कॅरी करतात. फूडवर जाऊन बसले की फूड कंटॅमिनेट होतं. हे कंटॅमिनेट फूड परत दुसऱ्या माणसाने खाल्लं की परत सेम सायकल रिपीट होतो. तो असं हे काय म्हणतात त्याला, ऍस्कॅरिसचं लाईफ सायकल आहे, जे असं हे केलं जातं. परत सांगतो, हे कंटॅमिनेटेड फूड आहे. कंटॅमिनेटेड फूड मध्ये एग असतात. दीज आर एग. हे एग म्हणजे सॉइल मधनं, फिकल मॅटर मधनं फर्टिलाइज एग असतात. फिकल मॅटर जे बाहेर पडतात मध्ये फर्टिलाइज एग असतात. हे एग अल्टिमेटली हे फिकल मॅटर सॉइल मध्ये मिक्स होतं. मग कंटॅमिनेट फूड, कंटॅमिनेट वॉटर मधनं ते अल्टिमेटली गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक मध्ये येतात माणसाच्या, म्हणजे सॉलिंग बाय मॅन. तिकडनं ते पहिलं जाणार इंटेस्टाईन मध्ये. हे सगळं लार्वल फॉर्म मध्ये हॅच झाले की लार्वल फॉर्म आहे, सगळी लार्वा आहेत. मग ते इंटेस्टाईन मध्ये येतात, असे फिरतात ते. मग ब्लड मधनं हार्ट, लंग्स, ट्रकिया, फॅरिंग्स, इसोफॅगस, आणि इसोफॅगस मधनं अल्टिमेटली परत डायजेस्टिव्ह ट्रॅक मधल्या इंटेस्टाईन मध्ये येतात. इंटेस्टाईन मध्ये येतात तेव्हा ते मेल आणि फिमेल आयडेंटिफाय होतात, म्हणजे मॅच्युअर होतं इकडे. ऍडल्ट वर्म इन इंटेस्टाईन, यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होतं. ऍडल्ट झालं की फर्टिलायझेशन झालं की फर्टिलाइज एग, फिकल एग, फर्टिलायझेशन झालं की एग, सॉरी, एक फर्टिलाइज एग तयार होतात. ही फर्टिलाइज एग परत फिकल मॅटर मध्ये येतात आणि पुढे सायकल असं कॅरी फॉरवर्ड केलं जातं, म्हणजे ट्रान्सफर होतं. तर अशा रीतीने ही लाईफ सायकल आहे याचं, काय ऍस्कॅरिसचं. हे तुम्हाला एक्सप्लेन करायला नाहीये. सो साइन अँड सिम्पटम्स बघा. पहिलं साइन काय, समजा गॅस्ट्रो इंटेस्टिनल डिस्कम्फर्ट अकंपनीड विथ वॉमिटिंग अँड फिवर. गॅस्ट्रो इंटेस्टिनल म्हणजे ऑब्व्हियसली जर ते स्टमक मध्ये असणार तर स्टमक मध्ये इंटेस्टाईन असणार, गॅस्ट्रो इंटेस्टिनल डिस्कम्फर्ट म्हणजे डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट, इंटेस्टाईन, अकंपनीड बाय द वॉमिटिंग अँड फिवर. अशा पेशंट मध्ये स्किन वरती पण रॅशेस येतात. सुरुवातीला वॉमिटिंग, फिवर येतं. प्रेझेन्स, आता हे ना ज्या ज्या ठिकाणी जातील ना त्या त्या ठिकाणी किती सिव्हिअरिटी डिपेंड करतं. प्रेझेन्स ऑफ लाईव्ह वर्म इन द फिकल मॅटर. कधी कधी एकच्या ऐवजी लाईव्ह फिकल मॅटर मध्ये लाईव्ह वर्म पण बाहेर पडतात, मेल फिमेल कोणी त्यातली. नाव ते लंग्स मध्ये जातात, त्यामुळे पल्मनरी डिसऑर्डर ऑकर इन सम पेशंट, दॅट इज निमोटायटिस. पण बघा इकडे आता आपण असं बघितलं, निमोनिया हा, आयटिस म्हणजे इन्फ्लामेशन, निमोनिया होतो आणि होण्यामागची आपण कारणं बरीच बघितलेली, आयदर बॅक्टेरियल किंवा व्हायरल किंवा निमॅटोड्स. ते निमॅटोड्स म्हणजे हे निमॅटोड्स. ओके, इन्फ्लामेशन इन अल्व्हिओलार वॉल, दॅन लॉस ऑफ एपिटाइट अँड वेट लॉस. सो भूक लागत नाही, वेट लॉस होतं. इओ ब्लड मध्ये काय करतात माहितीये का, की ब्लड मध्ये इओसिनोफिल वाढतात. ओके, हे त्याचं सर्वात पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक आहे. इओसिनोफिलिया इज द ड्यू टू बिकॉज ऑफ allergy also and due to because of ascaris also. So number of eosinophil is increased, that is eosinophilia. Then internal bleeding, muscular pain, fever, anemia, blockage of the intestinal passage, हे सगळे सिम्पटम्स आहेत. जशी सिव्हिरिटी वाढत जाईल तशी. इवन दो नर्वस सिस्टीमला पण ते डॅमेज करतात.
Now, diagnosis and treatment. Diagnosis can be done by microscopic examination of stool. म्हणजे स्टूल मध्ये किंवा फिकल मॅटर मध्ये हे सिस्ट फॉर्म मध्ये आय मीन एग त्याचे दिसतात. ओके. आता ह्याच्यासाठी वापरला जाणारा ड्रग आहे त्याला अँटी हेलिमेंट ड्रग असं म्हणतात. हेलिमेंट्स म्हणजे निमॅटोड. निमॅटोडच्या अगेन्स्ट वापरणाऱ्या ड्रगला अँटी हेलिमेंट ड्रग लाईक पी प्राइझामाइन, then mebendazole, levamisole, then pyrinetal and effective against Ascaris lubricoides. मेबेंडाझोल आहे ना, त्यानंतर अल्बेंडाझोल आहे, असे वेगवेगळे ड्रग्स याच्यामध्ये वापरले जातात. दॅट इज कॉल्ड ॲस्कॅरिस. प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. आता याच्यावरती कंट्रोल कसा करणार? सर्वांचं सेमच आहे. अवॉइडिंग द डिफिकेशन इन ओपन स्पेस, म्हणजे बाहेरवरती उघड्यावरती बसायचं नाही. प्रिव्हेंट द स्प्रेड ऑफ ॲस्कॅरिस. पर्सनल हायजेनिक हॅबिट्स like washing hand with water and soap after using toilet are also important. Washing vegetables thoroughly before cooking and avoiding raw vegetables is important for prevention of ascaris. म्हणजे थोडक्यात भाज्या ज्या आहेत त्या कच्च्या खायच्या नाहीत किंवा भाज्या धुवून स्वच्छ खायच्या. त्याच्यानंतर हँड स्वच्छ साबणाने धुवायचे आफ्टर विजिटिंग द टॉयलेट आणि उघड्यावरचं खायचं. सो दिस इज द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. सो ह्याच्यानंतर येतो छोटासा जो डिसीज दॅट इज रिंगवर्म म्हणजे डर्मॅटोफायटोसिस. हे फंगल इन्फेक्शन आहे. फंगल मुळे होणारे इन्फेक्शन आहे ते रिंग कार्ड, इच कार्ड. ओके. नाउ मेनी फंगल बिलॉंगिंग टू जनरा मायक्रोस्पोरियम, ट्रायकोफायटॉन and epidermophyton are responsible for ringworms, which is one of the most common infectious disease in man. हे इन्फेक्शियस डिसीज आहे, फंगल डिसीज आहे ते सगळे. इट इज अ फंगल इन्फेक्शन ऑफ स्किन. स्किनला होणारं फंगल इन्फेक्शन आहे, ज्याला मराठीमध्ये गच करणं, नायटा वगैरे टीव्हीवरती ऍडव्हर्टाईज दाखवतात ना वेगवेगळी. दिस फंगस फीड ऑन कॅरेटिन इन स्किन, हेअर अँड नेल्स. नॉर्मल जे स्किनचं कॅरेटिन आहे, स्किन आपला कॅरेटिनाइज स्किन असते ती, किंवा केस, हेअर किंवा नेल्स. बघा काय काय लोकांची नख काळी पडलेली असतात, वाकडी झालेली असतात किंवा नख खराब झालेली असतात, त्याला फंगल इन्फेक्शन असतं कारण ते कॅरेनाइज फील करतात. मोड ऑफ ट्रान्समिशन आहे हा प्युअरली आणि स्ट्रिक्टली इन्फेक्शियस डिसीज आहे आणि पटकन पकडतो. आणि स्किनचे डिसीज लवकर बरे होत नाहीत, बराच वेळ लागतो बरा व्हायला आणि कधीही परत उपटतात. म्हणजे मॉइश्चर आलं, मॉइश्चर कंडिशन असेल, म्हणजे दमट हवामान असेल की ते मान काढतात, किंवा जिकडे घाम वगैरे जास्त असतो अशा ठिकाणी पटकन हा डिसीज पकडतो. द रिंगवर्म स्प्रेड बाय शेअरिंग ऑफ क्लॉथ. आता ऑब्विसली एका पर्सनला असेल तर तो दुसऱ्या पर्सनला जातो. असं काय घामाला म्हणजे डिसीज होतो असं काय नाही, पण स्प्रेडिंग मात्र फास्ट आहे त्याचं. रिंगवर्म स्प्रेड बाय शेअरिंग ऑफ क्लॉथ, combs of infected person, etc. Close contact with infected person is the another mode of infection. Ringworms are generally sign and symptoms. Sign and symptoms. Ringworms are generally नको इथपर्यंतच घेऊया. मोड ऑफ इन्फेक्शन. नाव आता हे एक इन्फेक्शन दाखवलंय बघा, हा डायग्राम दाखवलेलं इन्फेक्शन झालंय. ओके. स्किनला इन्फेक्शन झालेला एरिया त्याचा, स्किन इन्फेक्शन आहे त्याचं. सो इन्फेक्टेड स्किन शोज ए एनलार्ज अँड रेड रिंग कॉज ड्यू टू रिंगवर्म्स. म्हणजे तो एरिया आहे ना तो लाल होतो, इन्फेक्शन झालेला एरिया एनलार्ज होतो, रेड रिंग असते, लाल चट्टे उठतात. appearance of dry scaly lesion on various parts such as skin, nails of the body. म्हणजे स्किन वरती वगैरे असे. बरं 10 मिनिटं राहिलेत, परत जॉईन होऊ नका, हा टॉपिक झाला की आपण थांबवणार आहोत. नाउ दिस लेशन्स आर accompanied by intense itching. म्हणजे जिकडे हे लेशन असतं तिकडे खाज येते भरपूर. ओके. ते इन्फेक्शन टू नेल्स, म्हणजे जर ह्याला काय ते नखाला जर इन्फेक्शन झालं तर त्याला म्हणतात ऑन्कोमायकॉसिस. म्हणजे नखाला असेल तर त्याला ऑन्कोमायकॉसिस असं म्हणतात. इन विच द नेल्स बिकम थिक, डिस्कलर्ड अँड
फिगर्ड म्हणजे नखाचा शेप साईज आकार बदलतो. Now, athlete's foot is the fungal infection that usually being between toes. पायाला पण इन्फेक्शन होतं. Appearance of dry scaly lesion on various part. Now, diagnosis treatment. इथं पण एक इन्फेक्शन दाखवलंय बघा. मायक्रोस्कोपिक रिंगवर्म दाखवलंय इकडं. आताच दाखवलंय. आता इकडे झालेलं बघा. रिंगवर्म लेशन झालंय. Okay. Diagnosis and treatment. Diagnosis is by physical examination and treatment use drug like nicetine, फ्लुकोनाझोल अँड इट्राकोनाझोल म्हणजे सगळे कोट्रायमॉक्झोल वगैरे या टाईपचे जे ड्रग्स आहेत त्याच्यावरती इफेक्टिव्ह आहे. फ्लुकोनाझोल नंतर इट्राकोनाझोल, सिस्टीन, वाय एन सायलेंट आहे. नाउ प्रिव्हेंटिव्ह कंट्रोल इज अवॉइड क्लोज कॉन्टॅक्ट, शेअरिंग ऑफ क्लॉथ, स्पोर्ट्स इक्विपमेंट, then washing cloths in hot water with fungicidal soap helps to destroy fungal pathogen. So this is ringworm, or it is also called as dermatophytosis म्हणजे स्किन डिसीज जो रिंगवर्म मुळे होतो. मगाशी होता तो राऊंडवर्म बघितलेला आपण. सो ह्याच्यानंतर पुढचा डिसीज आपण मलेरिया बघायचा, हा खूप मोठा आहे आणि महत्वाचा पण आहे. सो आपण पुढच्या लेक्चरला, उद्याच्या लेक्चरला हा मलेरिया बघूया. ओके, बर, आपण एवढे डिसीज बघितले. काय डाऊट असेल तर मला प्लीज विचारा, मी एक्सप्लेन करतो परत. कुठल्या डिसीज मध्ये काय डाऊट असेल तर मला विचारा, मी परत एक्सप्लेन करतो. इफ यू हॅव एनी डाऊट असेल तर सांगा, मी परत एक्सप्लेन करतो. मी चॅट बॉक्स ओपन केलाय तुमच्या आन्सर साठी. काय प्रॉब्लेम आहे का, कळला नाही कळला? कळलं असेल तर हो म्हणून सांगा, नसेल तर नाही म्हणून सांगा, मग आपण स्टॉप करू. सो काय डाऊट आहे का तुम्हाला? शिकवलेलं सगळं कळलंय का? काय डाऊट आहे का? ओके, ठीक आहे. बाळांनो, वाचायचं हा सगळं परत घरी. वाचलं तर उपयोग आहे, नाहीतर काय खरं नाहीये. बरं, मी 2 पेपर सरांकडे पाठवून दिले आहेत, एक रेस्पिरेशनचे आणि रिप्रोडक्शनचे. तर सर कधी ते परीक्षा घेतील तुम्हाला सांगतील. एकदा व्हॉट्सअपवरती सर तुम्हाला मेसेज सोडेल कधी परीक्षा घ्यायची ती. जशी आपण 15 मार्काची सर्क्युलेशन घेतलेली तशी आता आपण रेस्पिरेशन, त्याच्यानंतर मग रिप्रोडक्शन दिलंय मी. मग नर्वस कंट्रोल कोऑर्डिनेशन मध्ये नर्वस पार्ट वेगळा करेन, कंट्रोल कोऑर्डिनेशन वेगळा करेन, म्हणजे हॉर्मोनल कंट्रोल वेगळा करेन, म्हणजे लिहायला सोपं पडेल तुम्हाला. ओके, सो ठीक आहे. सो आपण इकडे थांबूया. तुम्हाला अजून काय कोणाला काय सांगायचं असेल तर त्याच्यावरती मी सजेशन देऊ शकता, कशावरती, चॅट बॉक्स वरती. नाहीतर 2 मिनिटं थांबतो आणि मग मी बाहेर येतो. मला काय सजेशन द्यायचे असतील तर द्या, काय सांगायचं असेल तर सांगू शकता, कम्युनिकेशन काय करायचं असेल माझ्याशी तर करू शकता. याच्या बाबतीत काय डाऊट असेल तर व्हॉट्सअप वरती मला मेसेज सोडा, मी तो एक्सप्लेन करीन तुम्हाला. जर काय डाऊट असेल तर व्हॉट्सअप मधून सांगता आलं, व्हॉट्सअप मधून सांगितलं तर पर्सनली फोन करून बोलू. सो आपण थांबायचं का इकडे? पुढच्या लेक्चरला पुढचा मलेरिया बघूया आपण. सो विल स्टॉप हिअर. थांबायचं ना का कोणाला काय अजून सांगायचं आहे? विल स्टॉप हिअर. ओके, ठीक आहे. चला, काय डाऊट असेल तर मला नक्की विचारा हा, पुढे तसेच जाऊ नका. चलो बाय. अच्छा मी एंड करतो हा मीटिंग.